सती सावित्रीसारखी निष्ठा, वडासारखं दीर्घायुष्य आणि प्रेमाचं छायाचित्र संसारावर सदैव राहो. वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काल वटपौर्णिमा होती आणि आपल्या सगळ्यांचा, स्त्रियांचा, सुहासिनीचा, सौभाग्याचा दिवस हा म्हणजे वटपौर्णिमा. हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे वटपौर्णिमेचा आणि पौर्णिमा आहे आपल्या सगळ्यांचा छान असा मोठा सण म्हणजे वटपौर्णिमा. तर त्या दिवशी पौर्णिमाचा उपवास असतोच आपला आणि सगळ्या सुहासिनींचा, माझ्या ताईंच्या, मैत्रिणींचा सगळ्यांचा उपवास असेल. तर मी आज छान देवपूजा केली आहे आणि दरवाजात छोटीशी अशी रांगोळी काढते. तर खरंच आपला सण असो किंवा काही छोटा मोठा सण असला ना, तर आपल्याला दरवाजात रांगोळी तर झालीच पाहिजे. खूप छान वाटतं त्याच्यामुळे. आणि रांगोळी काढल्यामुळे खरंच आपल्या दरवाजात आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं, आपलं मन आणि घरसुद्धा प्रसन्न होतं आणि आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते. त्याच्यामुळे मी दरवाजात असे लक्ष्मीची पावले काढले, छान रांगोळी काढले, गुलाबाच्या पाकळ्यांनी छान उंबरठा सजवला आहे. त्याचबरोबर आता पौर्णिमा आहे, तर मी अन्नपूर्णा मातेची म्हणजे आपल्या गॅस शेगडीची पूजा करायची असते, तर मी छान पूजा केली आहे. एक दिवा लावलेला आहे. तर खूप सुंदर असं आपल्या घरामध्ये मन प्रसन्न होतं. खरंच अगदी मला खूप छान वाटतं ही अशी देवपूजा मी करते ना. तर आता माझी देवपूजा छान झाली आहे. तर कुलदेवतेच्या नावाने मी नारळ तर छान असा पूजलेला आहे. देवाची माझी देवपूजा झाली आहे. उंबरठ्यावर कापूर आणि घरात कापूर लावल्यामुळे खरंच आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाते आणि पौर्णिमा आहे ना, तर हे खरंच आवर्जून तुम्हीसुद्धा करा. तर कापूर आपल्या घरामध्ये उंबरठ्यावर नक्की जाळा. तर खूप छान असतं आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या घरासाठी खूप चांगलं असतं. तर हे मी आता कापूर वगैरे लावून झालं आहे. माझी आरती म्हणून झालेली आहे. त्यांनी खूप सारे हार, फुलं आणली होती. गुलाबाची पाकळीसुद्धा खूप जास्त होती. तर त्याच्यामुळे आणि वेणी पण बघा ना, आईला किती सुंदर दिसते. तर ही सगळी पूजा माझी झालेली आहे आणि बघा कबुतराला मी थोडेसे दाणेसुद्धा टाकलेले आहेत. दरवाजावर खूप कबुतरे येतात. तर आज वटपौर्णिमा आहे, तर मी गोडाचं जेवण लागतंच. तर आता मी पुरी भाजी आणि आमरस करते. पुऱ्या छान गरम गरम अशा करून घेते आणि आमरस रेडी झालेला आहे. एकीकडं माझी भाजीसुद्धा झाली आहे. जेवण झाल्यानंतर घरामध्ये देवाऱ्यामध्ये मला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि मंदिरातसुद्धा नैवेद्य घेऊन जायचं आहे. बटाट्याची भाजी केली, पुऱ्या बनवते आता. आमरस करून ठेवला आहे. मिरच्यासुद्धा तळल्यात. ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत. सगळं काही जेवण म्हणजे पुरी, बटाट्याची भाजी, आमरस, डाळ भात हे सगळं जेवण केलेलं आहे, रेडी झालेलं आहे. आता देवाला नैवेद्य दाखवते आणि पुढच्या तयारीला लागते. तिघांसाठीच हा आमरस केलेला आहे. तो भरपूर आहे, एवढाच जास्त. मी आता रेडी झाली आणि छान अशी साडी घातली आहे बघ. आणि सकाळी देवपूजा झाली. सगळ्यात आधी देवपूजा महत्त्वाची असते आणि आज पौर्णिमा आहे, तर देवपूजा छान झाली माझी आणि जेवण वगैरे झालं. सगळं काही ताट तयार करते मी आता आणि ताटामध्ये काय काय घेते हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेलच, तुम्हाला दाखवते. आता माझ्या मैत्रिणी आहेत आणि सगळे आम्ही एकत्र जाऊ थोड्या वेळाने. बघा अशी मी रेडी झाली आहे. आता सामान सगळं प्लेटमध्ये काय 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 सगळं जे पाहिजे ते घेते.
तर वटपौर्णिमेसाठी मेन म्हणजे आंबा हा फळ लागतच असतो, पण ते फणस, आंबा, करवंद, जांभूळ आणि ते लाल प्रकारचं फळ आणलेलं आहे त्यांनी. तर हार, ओटीचं सामान हे सगळं काही एकत्र घेऊन आता मी प्लेट करते. वटपौर्णिमा हा सण हिंदू स्त्रियांसाठी अतिशय श्रद्धेचा दिवस मानला जातो. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमाच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण वैवाहिक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरता आणि सुखी वैवाहिक आयुष्याकरता करतात. त्या दिवशी व्रत करून वटवृक्षाची पूजा केली जाते आणि वडाचे झाड ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते आणि वडाचे झाड दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी पूजले जाते. घेतले पान सुपारी, इथे वडाची पानं घेतलीत मी 5 आणि त्या वडाच्या एका पानावर आंबा, जांभूळ, करवंद आणले आणि फणस घेतलं आहे. हे अशी 5 फळं घेतली आहेत. बायकांना ओटीमध्ये देणार आहे. तर हे जानवं घेतलं आहे. इथे आपला मेन म्हणजे धागा वडाला पाहिजे तो, आणि हे वटीचं सामान घेतलं आहे मी. इथे नैवेद्य केलं आहे. फुलं घेतली आहेत, हळदी कुंकू, दिवा, कापूर घेतला आहे, अगरबत्ती आणि हे पाण्याचा तांब्या. फुलं जास्तच घेतले कारण लागेलच. तर असं माझं प्लेट तयार करून ठेवली, माझी तयारी झाली. आता सगळेजण आम्ही एकत्र मंदिरमध्ये जाऊ आणि तिथेच भेटू. आलोय आता मंदिरमध्ये. वेळा सगळे जमा झाले. इकडे पण आपण तिकडे मंदिरमध्ये काढूया. आम्हाला पहिला तयारी केल्यावर फोटो पाहिजे, फोटो. हे बघा, चला आता जातो एकत्र सगळे. श्रद्धा, प्रेम आणि नात्यांची एक अनोखी छाया. सावित्रीच्या निष्ठांचे आदर्श आजही प्रत्येक स्त्रियांच्या मनात आहे. वडांच्या झाडाखाली फेऱ्या मारून स्त्रिया आपल्या पतीसाठी आयुष्यभराचं सुख प्रार्थना पवित्र व्रताच्या दिवशी करतात. तर आता मी मंदिरमध्ये आलो आहे आणि हे मंदिर आमच्या खूप जवळचं मंदिर आहे. तर खूप छान मंदिर आहे, सबाई मातेचं मंदिर आहे. तिथे सगळे देव आहे आणि आता तिथे 2 वडाचं झाड आहे बघा. हे सुद्धा एक झाड आहे आणि हे बाहेर आहे आणि आतमध्ये सुद्धा छान मोठं असं झाड आहे. तर आता आम्ही आतमध्ये जातो. इथे सुद्धा खूप जणांनी पूजा केली आहे आणि असे दिवे वगैरे लावलेत, छान वाटते. आणि सगळ्या मैत्रिणी, माझ्या ताई, सगळ्या सुहासिनी या मंदिरमध्ये येऊन आता आपल्या वडांची पूजा करतात, आपल्या पतीच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतात, आयुष्यभरासाठी प्रार्थना करतात. खूप छान वाटतंय सगळेजण मंदिरमध्ये बघून. तर आता मी सुद्धा जाते आणि पूजा करते. खूप छान वाटते पूजा करताना. आणि ह्या सणामागे सती, सावित्री, सत्यवान यांची कथा आहे. सत्यवानांच्या अकाली मृत्यू झाल्यानंतर सावित्रीने यमराजाला प्रसन्न करून आपल्या पतीला परत मिळवले आणि तिच्या निष्ठेचे प्रतीक म्हणून हा दिवस सण साजरा केला जातो. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, 7 जन्मी हाच पती मिळावा आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि वडांना फेऱ्या मारतो. वडाच्या फांदीला प्रेम गुंफलं, सावित्रीने सत्य जिंकलं, तिची श्रद्धा आणि तिची ताकद, नात्याला मिळाली नवीन गाथा. सत्यवानाच्या प्राणांसाठी यमराजालाही नमवलं. अशी ही सावित्री आजही प्रत्येक स्त्रीमध्ये जिवंत आहे.
मंदिरमध्ये खूप खरंच इतकं प्रसन्न वाटतं ना. आणि माझी पूजा वडाची छान मस्त झाली. त्याच्यानंतर सगळ्या बायकांना मी हळदी कुंकू लावलं, सगळ्यांना ओटी भरली. तर सण हा सुहासिनीचा आणि सण सौभाग्याचा खरंच खूप छान वाटते. आणि सगळ्यांनी एकत्र फोटोसुद्धा काढले. फोटो तर झालेच पाहिजे. आमची छान पूजा झाली आहे आणि मस्त असं आरामशीर पूजा करायला भेटली. खूप छान वाटते. आणि आता आम्ही चाललो देवाचं सगळं दर्शन घेतो. चला. आता तुझा ही राणी आहे ना, हिने ह्या बाळाने माझे सगळे व्हिडिओ काढले. थँक्यू. माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. हो, मागच्या वेळी पाऊस, त्याच्यात गोंधळ. ही बघा गाय.
चला गाईला हळदी कुंकू लावू. बंद झाले पण आता बाहेर गेलो करायला नाही पाहिजे. आता कोणी घालत नाही, घरातच असते. आता काम करतो आपलं. आमची छान पूजा झाली आणि गर्दी पण होती भयंकर, पण आम्हाला छान आरामशीर पूजा करायला मिळाली. आणि आता आम्ही चाललो आहे, देवाचं सुद्धा दर्शन घेतलं. हे आमच्या खारघरमधलं सबाई मातेचं मंदिर आहे आणि आम्ही या मंदिरमध्ये आलो आहे. खूप छान वाटते, छान पूजा झाली. आणि आज आम्हा नवरोबांचा अहोंचा छान सण आहे, तर त्यांच्या नावाने उखाणा घ्या ना, उखाणा हो, उखाणा घ्या ना, उखाणा. हां आम्ही आधी राहायचो ना त्या सोसायटीला, येते आम्हाला उखाणा घ्या ना, उखाणा. मला नाही येत, घ्या तुम्हीच घ्या. बघा यांनी असं बोललं कसं व्हायचं. रातराणीची कळी उमलते रात्रीच्या वेळी, रातराणीची कळी उमलते रात्रीच्या वेळी, विलासरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळी. आता तुम्ही खरंच नाही मला येत. बघितला का जवळ ना, तुम्ही घ्या, तुमची भाऊ जेवायला. बोला. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव साक्षात, संजय रावांचं नाव घेते तुम्ही ठेवा लक्षात. बाबा किती छान नौका घेत. आमचं काही नाही, शंकराच्या पिंडीवर बेल वाटे वाकून रविरावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. आज त्यांचा मान आहे ना, सौभाग्याचा मान ठेवते, सर्वांचा मान. चला छान, चला आता घरी चाललो आम्ही. आता घरी आले मी आणि ह्यांचा मान आहे, तर आता ह्यांच्या पाया तर पडलंच पाहिजे ना. चला पूजा झाली मस्त. आता ह्याच्यावर एक रील तर झालाच पाहिजे, काय हो. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या, बाय.